खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजू आणि विशेषतः एनडीए रस्त्यावर गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचं प्रमाण वाढले। या वाढलेल्या अपघातांमध्ये निष्पापांचा बळी जाऊ नये म्हणून आता पुणे शहर पोलीस दलाच्या झोन 3 चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पुढाकार घेतलाय। चेकमेट टाइमशी बोलताना त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला। पाहूयात काय म्हणाले डीसीपी संभाजी कदम। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। 2-3 घटना तर त्या बाबतीत झालेल्या सलग झालेल्या त्यात एक फेटल पण झालाय। आता तो आपला तो एकच रस्ता तिकडून जायला आहे, वारजा ब्रिज पासून उत्तमला जायला। आता तुम्ही पण काही सजेशन चांगले दिले, त्या सजेशनचं नक्कीच आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करू। आपण विकेंडला किंवा फेस्टिवल डेला उदाहरणार्थ होळी असेल, बाकीचे सण उत्सव असतील, त्यातून आपण नाकाबंदी लावून ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस ट्रॅफिकच्या मदतीने हे आपण करू शकतो, आणि जेणेकरून की थोडा त्या ठिकाणी वचक राहील। आणि तो मेन रोड आहे, तो वनली वे, तो एकच रस्ता आहे की तो सगळ्या गोष्टीला जोडतो। त्या रस्त्यावर जास्त पेट्रोलिंग आणि नाकाबंदी आपण जर केले तर या गोष्टीला आळा बसेल, आणि त्या दृष्टीने आम्ही उपाययोजना नक्कीच करू। त्या भागामध्ये सर काही हॉटेल्समध्ये बेकायदेशीर मद्य विक्रीचे व्यवसाय चालतात, अशा तक्रारी नागरिकांमधून येतात, आणि इथून मद्य विक्री, हुक्का पार्लर किंवा अशा प्रकारचे असलेल्या तक्रारी येतात। त्याच्यावर काय आपलं असं जर असं कुठे मिळून आलं तर आम्हाला आमच्या नंबरवर सांगा, संपर्क करा। आम्ही 100% दुसऱ्या पोलिसच्या आधी मार्फत आम्ही त्याच्यावर कारवाई करू, आणि असा कुठला प्रकार घडत असेल तर 100% पोलीस त्याच्यावर कारवाई करतील। कुणालाही म्हणजे नागरिकांना पण विनंती की असं कुठं घडत असेल तर आम्हाला तुम्ही कळवा, गोपनीय तुमची सगळी माहिती राहील, आम्ही त्याच्यावर 100% कारवाई करून तुम्हाला रिझल्ट देऊ।